कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। पालकमंत्री पदासाठी देवाची द्वारी, भरत गोगावले पालकमंत्री व्हावेत म्हणून गणरायाला साकडे। आणि कुणाल चव्हाण व त्याच्या सहकाऱ्यांचा अनोखा रोटी डे, रोटी डेच्या माध्यमातून भुकेल्यांना दिले अन्न। पाहुयात सविस्तर वृत्त। लवकरच 2 दिवस असं म्हणता तब्बल 27 दिवस झालेत तरी रायगड जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री मिळालेला नाही। त्यामुळे हा तिढा आता संपला पाहिजे असं रायगडवासियांना वाटू लागलंय। पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दोन्ही बाजूंनी ताणून धरल्यानं आणि पालकमंत्रीपद दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचं झाल्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वपक्षीय राजकीय मंडळींना लागून राहिली आहे। त्याचवेळी पालकमंत्रीपद मिळावं म्हणून रोजगार हमी योजना मंत्री आणि शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्या समर्थकांनी आणि 30हून अधिक पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आणि शनिवारी अष्टविनायकाचं दर्शन घेऊन गोगावले यांना पालकमंत्री करण्याचे साक्षात गणपतीला साकडे घातले। अष्टविनायक दर्शनाची सुरुवात त्यांनी सिद्धटेक पासून केली आणि पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनाने अष्टविनायक यात्रा पूर्ण केली। यावेळी रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे, रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर, चणेरा संपर्क प्रमुख भालचंद्र मोरे, शैलेश सकपाळ, सचिन ठाकूर, संतोष उर्फ रामा शेरेकर, बाळाराम भोईर, चंद्रकांत चौलकर, मुकुंद गंभे, काशीनाथ शिंगाडे, पांडुरंग कोंडे, गोविंद कोंडे, सखाराम गिजे, अशोक सानप, संतोष देवळे यांसह आदी शिवसैनिक उपस्थित होते। सर्व शिवसैनिक भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून लवकरात लवकर व्हावे, लवकरात लवकर रायगडचे पालकमंत्री व्हावेत हीच आपल्या सर्व प्रार्थना। आज आम्ही रोहा तालुक्यातून शिवसेनेचे पदाधिकारी अष्टविनायक दर्शन करतोय आणि प्रत्येक अष्टविनायकातील प्रत्येक गणरायाजवळ आम्ही साकडं घालतोय, मागणं करतोय की रायगडचे आमचे सर्वांचे नेते आणि रायगड जिल्ह्याचा आमच्या शिवसेनेचा ढाण्यावाग की भरतशीड गोगावले जे मंत्री झालेत त्यांना रायगडचे पालकमंत्री लवकरात लवकर व्हावे यासाठी मी रोहा तालुक्यातले सर्व शिवसैनिक प्रत्येक गणरायाचरणी प्रार्थना करतोय की लवकरात लवकर आमचे भरतशेठ हे पालकमंत्री व्हावेत। यासाठी आम्ही सगळेजण रोह्यावरून आलोय आणि अष्टविनायक पूर्ण करूनच मगच आम्ही घरी जाणार आहोत। आम्हाला आमचा गणराय नक्की आम्हाला साथ देईल आणि आमचे भरतशेठ लवकर पालकमंत्री होतील। गणपती बाप्पा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाचणे ग्रामपंचायतच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। 100 दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत प्लास्टिक मुक्ती, श्रमदान मोहीम आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, कर्मचाऱ्यांसह आशा वर्कर्स, ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते। तहानलेल्यांना पाणी आणि भुकेल्या जीवाला अन्न या उदात्त भावनेतून पुढे आला तो रोटी डे। कुणाल चव्हाण आणि सहकाऱ्यांचा अनोखा रोटी डे राज्यात चर्चेत आला। आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो। या सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून त्यांनी युवा अस्मिता फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली। या संस्थेमार्फत भुकेल्या जीवासाठी 1 दिवस रोटी डे हा उपक्रम करण्याचं त्यांनी ठरवलं आणि मग त्यासाठी योग्य दिवस निवडण्याचं ठरलं। कुणालच्या कल्पक बुद्धीतून 14 फेब्रुवारी हा दिवस त्यासाठी योग्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं, कारण आजकाल तरुण पिढीला एक वेगळी दिशा देणारा हा दिवस आहे। मुळात आपली संस्कृतीच नसणारा 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून आजची तरुण पिढी मोठ्या उत्साहाने साजरी करते। आधुनिकतेच्या नावाखाली आजची तरुण पिढी हा वेगवेगळ्या डेमुळे भरकटली जाऊ लागली। आजच्या तरुण पिढीला अशा संस्कृतीपासून परावृत्त करण्यासाठी तरुणांनी या दिवशी रोटी डे साजरा करावा म्हणून त्याला हा दिवस योग्य वाटला। सुरुवातीला 10 ते 15 तरुणांना घेऊन सुरू केलेल्या संस्थेचे जाळे आता संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर देखील विणले गेले। यावर्षी कुणाल चव्हाण आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातील 15 ते 16 जिल्ह्यात हा रोटी डे साजरा करून हजारो अनाथांना अन्नाची सोय करून दिली। अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान हे समजून त्यांनी केलेलं कार्य खरंच खूप कौतुक होत आहे।
यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.